नवी मुंबई महानगरपालिका राज्यातली श्रीमंत महानगरपालिका, परंतु याच महानगरपालिकेची आरोग्याची सेवेचा मात्र बोजवारा उडालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेने आज याच आरोग्य सेवेकडे महापालिकेचं लक्ष वेधलं आणि त्यांनी आज आंदोलन केलं. आपण त्यांच्याशीच बोलूयात. काय म्हणाल, कशा पद्धतीचं इथलं ही सगळी जी यंत्रणा आहे ती डबघायला आलेली आहे? आपल्याला माहित असेल की नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु वास्तविकता जी आहे ती काहीतरी वेगळीच आहे. आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले, अद्ययावत असे हॉस्पिटल्स बांधले. नेरूल असेल, ऐरोली असेल, बेलापूर असेल किंवा मग हा वाशीचं हॉस्पिटल असेल. या ठिकाणी सुविधांचा जो आहे खूप मोठा अभाव आहे. त्यामध्ये आपल्याला माहित असेल की या ठिकाणी ब्लड टेस्ट होत नाही, MRI ची सुविधा या ठिकाणी नाहीये. एखादं कुठलं जर मोठा आजार असेल, म्हणजे न्यूरोसर्जन असेल किंवा मग अँजिओप्लास्टी करायची असेल, तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे इकडचे डॉक्टर्स पाठवण्याचं काम करत आहेत. आणि एकंदरीत आम्हाला या ठिकाणी काल 2 दिवसापूर्वी आम्हाला समजलं की इकडचे जे कथित शिल्पकार आहेत ते म्हटले की जर्मन टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये वापर केला जातो. त्याचाच शोध घेण्यासाठी जे आहे युवा सेनेची जी संपूर्ण टीम आहे ती या ठिकाणी जर्मन टेक्नॉलॉजी कशासाठी वापरली जाते हा प्रश्न विचारणा करण्याकरिता जे आहे या ठिकाणी डॉक्टरांना आम्ही आलेलो आहोत. आणि डॉक्टरांनी आम्हाला देखील सांगितलं की ह्या सगळ्या इक्विपमेंट ज्या आहेत त्या हेल्थ मिनिस्टरनी ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये उपलब्ध आहेत. मग ही जर्मन टेक्नॉलॉजी नक्की कशासाठी वापर केली जाते हा याचा शोध जो आहे युवा सेनेची टीम आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो. आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जर या ठिकाणी न्यूरोसर्जन नसेल, एन्जिओग्राफी या ठिकाणी होत नसेल, तर मग अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा उपयोग काय हा प्रश्न जो आहे आपल्या माध्यमातून कथित शिल्पकारांना मी या ठिकाणी विचारू इच्छितो. नक्कीच. काय म्हणाल की मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागावर महापालिका खर्च करते, मात्र रुग्णांचे हाल होताना दिसतात? बघा, आज इथं आलो आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून. तर आज इथं पाहता जसे न्यूरो सर्जन्स असतील किंवा बायपास करायचे असेल, ह्याचे जे तज्ज्ञ डॉक्टर हे आपल्याकडे नाहीच आहे. आता ह्याच्याच बाजूला तुम्ही बघितलं तर फोर्टिस आहे. तर वारंवार लोकांना मग ते बेडसाठी वेटिंग ऍप्लिकेशन करून फोर्टिसला जायला लागतं. मला वाटतं आपल्या महापालिकेचा 3,000हून जास्त बजेट आहे. तर मला वाटतं आपण नवीन टेक्नॉलॉजी आणून काहीतरी नवीन नागरिकांना याचा फायदा होईल हे बघितलं पाहिजे. आणि आम्ही शिंदे साहेबांना भेटून ही चर्चा करणारच आहे की लवकरात लवकर नागरिकांना न्यूरोसर्जन असेल, बायपास असेल, एंडोस्कोपी असेल, असे विविध शस्त्रक्रिया असतील हे झाले पाहिजे. आज तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहे. शिंदे साहेब स्वतः जातीने लक्ष देत असतात आणि एक आम्हाला अभिमान आहे. आणि आज युवा सेनेच्या माध्यमातून या सगळ्या ज्या गोष्टी होत्या याच्यावर आमचा भर असणार आहे. आणि आम्ही सगळं टीम म्हणून लवकरात लवकर एक आयुक्तांना सुद्धा याचं निवेदन देणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे साधे इंजेक्शन्स असतात किंवा त्याच्या सुई असतात त्या देखील बाहेरून मागवाव्या लागतात. एवढी श्रीमंत महानगरपालिका असतात. सर, या इथे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खरंच खूप दुरवस्था आहे की इथे 50% पेक्षा जास्त औषधं हे आपल्याला बाहेरून आणावे लागतात. जर तुम्ही बघू शकता या नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल इतकी मोठी असताना आपल्या इथे मेडिकलची तुम्ही साईज बघू शकता किती छोटी आहे. आणि याच्या आजूबाजूला तुम्हाला कमीत कमी एक 100 मीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला इथे कमीत कमी 15 ते 20 मेडिकल तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये हे सगळे बिझनेस करण्याचा एक त्यांनी मोटो ठेवला आहे. आणि जसं की आपण बघू शकतो नवी मुंबई महानगरपालिका आणि आपले शिल्पकार म्हणतात की आपली नवी मुंबई ही सिंगापूर सारखी आहे. जर सिंगापूर सारख्या शहराला बघितलं गेलं तर तिथलं एज्युकेशन आणि मेडिकल क्षेत्र हे सगळ्यात उच्च दर्जाचं आहे. आपल्या इथे एखाद्या माणसाला कुठे अपघात ऍक्सिडेंट झाला तर इथे पेशंट इथे येतो, फक्त मलमपट्टी नाहीतर आपण बोलू शकतो थूकपट्टी करून त्याला इथून जेजेला पाठवला जातो. मग हे हॉस्पिटल असे काय कामाचं आहे जे मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून ह्याच्या पुढे आपण फक्त किती वर्ष अजून पुढे आपण हे केएमला आपले पेशंट्स नवी मुंबईमधून आपण पाठवत असणार. ह्याचा पुढचा आपला काय. आणि यापुढे आपण जसं बोलू शकतो रिसेप्शन किंवा माहिती कक्ष आपण म्हणतो, तुम्ही आजही तिथे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता जरी तुम्ही गेला तर तिथे ते माहिती कक्ष फक्त नावासाठी एक कॅबिन बनवून ठेवला आहे, एक पोडियम सारखा बनवून ठेवला आहे. तिथे आजपर्यंत कोण माणूस बसला नाहीये. मग याच्या पुढे जर कोण नवीन पेशंट्स येतात, कोण गोरगरीब येतात, मग ह्यांनी नक्की जायचं तर जायचं कुठे हे प्रश्न कोण उचलला घेणार आहे. त्यामुळे युवा सेना आम्ही नवी मुंबईनी हा एक असं प्रण घेतला आहे की आम्ही हे नवी मुंबई महानगरपालिका जे आहे अजून कशा प्रकारे चांगला करता येईल. आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मदतीने जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज असतील किंवा डॉक्टर असतील यांच्या माध्यमातून आपण कशी सुधारणा करू शकतो. डॉक्टरांची भरती जर होत असेल तर मग त्यांच्यासाठी कॅबिन नाहीये, जागा नाहीये आणि ऑपरेशनसाठी इक्विपमेंट्स नाहीये.
साधा हार्टचा काय प्रॉब्लेम असेल तिथे आपल्या इथे फक्त CPR दिला जातो, ऑक्सिजन आपण लावला जातो, पण त्याला परत आपल्याला प्रायव्हेट रुग्णालयामध्ये मागे 5 ते 10 लाख रुपये खर्च करून फोर्टीजला मागे जावं लागतं. मग यासाठी इमर्जन्सी केसेसमध्ये आपण करायचं तर करायचं काय? आपण पाहिलं की महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स मात्र इमारती खूप मोठ्या प्रमाणात उभारल्या गेलेल्या आहेत, मात्र ह्या सगळ्या रुग्णालयांमध्ये सुविधांचा मात्र मोठ्या प्रमाणात अभाव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.